सर्व आता कुठं भेटेल तर भेटो काम भाऊ आता. इकडं गाड्या गोड्या आहे मग ते मार्ग चांगला मोठा दिसतोय. कुठं राम राम. राम राम. कुठले पाहुणे? पाहुणे जायफळाचे. जायफळ बसा ना. तिकडं कोणाकडे चालली? कोणाकडे चालले? आय 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 काच कोणाकडे चाललोय? का बरं? काम पाहतोय हो. काम? हा काम पाहतोय. का बरं या वयामध्ये काम पाहत? नाही पहिले पण हाऊस आहे मला काम करायची. हा का? हा आता एका मालकाक होतो उंदीरवाडीला. पण त्या मालकाचं ना आपलं काही पटलं नाही. जमीन जागा नाही घरी? हां जमीन जागा घरी नाही? आहे पोटा पाण्यापुरती. पाणी पाऊस कमी होतं आमच्या काय. मंडळी मंडळी वारून गेली. पोरं सोरं? पोर आहे तिकडे करते शेती. अच्छा. हां मग तू मग काय एवढा वखत पडला? हां नाही नाही मला ती पहिल्यापासून सवय आहे ना. मी बाहेरच काम करायचो. मला घरी नाही आवडत असं. आणि एक पोरगा आहे आपल्याला तो करतो बिचारा. काल त्याला त्रास द्यायचा आपण. तिकडं तुम्ही बागत द्यायचं आपलं बा. तुम्ही होते तिकडं तुम्हाला काय रोज होता? तिथे मला खाऊन पिऊन 150 रुपये होता. 150? हा. असं. मग तुम्ही काय काय काम करता? सगळं घरातलं सगळं कामं करतो. शेतातली? हां शेतात शेतात जायचे उभ्या लावण्याचे. जायचं पाहायचं गारका जायचा. पाखरं उचकायचे चांगलं आहे. असं. मग भेटलं की नाही कुठं काम? नाही चाललंय विचारित असं. आहे तुमचं काही काही? काम आहे बा बघा. कामाचा नाही काय विषय. हां ते तुम्हाला जमलं पाहिजे काम. काय करेल ना करेल मी. आमचं सगळं घरातलंच काम आहे. करेल ना मग घरातलं करेल. काही शेतातलं आहे थोडं किरकोळ काम. करेल सगळं करेल मी. तुम्ही सांगायचं मी करायचं. हां पण मग तुम्ही खाऊन पिवलं रोज आहे ना? मग आता मालका होतं ना उंदीरवाडीला 150 रुपये रोज होता मला खाऊन पिऊन. खायला काय लागत? खायला काय तुम्ही जे खाशाल तेच मला फक्त बाकी काय. आता मी काय थोडं वेगळं काही मागणार तुमच्याकडे. काही ये नाही ना? नाही ते अजिबात नाही बरं का. तेच तर नाही तर मग काही नाही. तुम्ही म्हणा लाल. नाही हां लालला? नाही लालला नाही गालला नाही. ते काम करणार वाढते नाही होते मला. हां काम करणार वाढते नाही एवढं खास. कशावर तुम्ही ठेवता पा. तुमचे कपडे कुठे? हां कपडे येत आहे ना. का बरं लांब कपडे नाही का? लांब कपडे मी पहिलं मग घातलेच नाही. तेव्हा इमानदार माझ्याकडे जर काम केलं हो तुम्हाला कपडे घेईन. चालेल. तुम्हाला ना 150 रुपये रोज देईन. हो परत घरातलं काम सगळं टोटल करता आलं पाहिजे. करेल ना. तुमच्या घरात माणसं किती आहे? आमच्या घरात 3च माणसं. तुम्ही धरून चौथा. आहे का मग काही नाही. हां तुम्ही सांगायचं मी करायचं फक्त. बायको मुलगी मीच आहे. हा का बरं काही टेन्शन नाही. हां तर मुली काही दिवस इकडे राहते काही दिवस इकडे राहते. नवरा तिकडे म्हणजे लग्न व्हायला पुरीच्या लग्न होईल. मग काय टेन्शन. नवरा तिचा बाहेर देशात आहे ना. हा त्याच्यामुळे तिला करमत नाही. मग ते आम्हाला अच्छा हां राहतं. बरोबर. मग चालतं काम दाखव तुम्हाला. चला दाखवा ना. हां खरं दाखव. मला कामाची लय गरज आहे हो. आपण काम इमानदारीत करायचं. तुम्ही म्हणशाल ना हां इकडलं तिकडलं होणार नाही काहीच. याच्या आधी तुम्हाला सारखं ते आलता घडी. हा तो म्हण मी कसं सगळं काम करतो. तो जा मागून लाबाडा करायला लागला. हा बोगळा करू हाणला. मग चोऱ्या करायला लागला. नाही चोऱ्या हा? नाही लुचऱ्या पण. नाही खोटं तर कधी बोलायचं नाही. जे करायचं तेच बोललं पाहिजे. बोगळा करू हाणला मग. हाणलेच पाहिजे. हां असे लोक बाहेरचे आहेत आणि ते काम मागत आहे ना ते बोंगळे करूनच आणले 8 पाहिजे. दिवस बांधला येड्या बाबळीला. अरे बापरे. असे मुंगळे अरे. मुंगळे तोडून पण लाल केला निमा. बरोबर. नाही आपल्या कोण नाही बा. तुम्हाला सांगतो उंदीरवाडीला होतो. हां मालकीन रडली नाही. पण मालकाचं माझं जमलं नाही. हां हां पण मालकीन रडली नका हो म्हणा. रडली. असं काम घरातलं करायचं म्हणा माणूस. खरे काम पेर आहे. हे महत्वाचं माणूस आहे. नाही पेरा काम पेर हो आहे. हो मग चालते का? चला ना हो चला ना. चल. मला एक तर चहा चालले आंबला आला हो. हा नाही सांगतो चहा ठेवायचं. खुशीत काय कपडे पांग राहतो. हेच अंडरपेंट बनेल. महिने महिने काय बॉम्ब राहिले एवढ्या मोठ्याने बॉम्बला. मी का मेले का काय? घरातच होते ना. काय करत मड काढली. टीव्ही बघत होते. टीव्ही काय TV लय भारी पिक्चर होता टीव्ही. दिलवाले पिक्चर दिलवाले. हा देत दिलवाले पाहुणे आणले. पाहुणे हा कुठून?
तो वाटण चालली होती त्याला काम पाहिजे होतं. म्हणजे गावाहून आले का वावरातून आले का डोंगरातून आले? काम पाहत ते म्हणे घरचं काम सगळं करतोय म्हणे. घरचं का वावरातलं? दोन्ही बी. आणि ह्याला ठेवायचं काय कामाला? हा हा इकडे आपल्याकडे ठेवते. आणि कपडे हेच हा हे काय हेच कपडे. त्याला आणले म्हणा मावरे कपडे आणि ड्रेस होय. थांबा ना, हे कपडे हा म्हणजे नाईट ड्रेस आहे का दिवसाचा ड्रेस आहे? नाही नाईट डे एकच वापरे तुम्ही. बापरे. हा अहो तुम्हाला पटतं का काही? काय आपल्या घरात जनजावन पोरगी आहे, जनजावन तुमची बायको आहे, मग इथे- आणि असा बाबा घेऊन आले तुम्ही? नाही 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 अहो, म्हातारा माणूस आहे मी. या आता उंदरवाडीला मालकाच्या कामाला होतो मी. मालकीला रडली त्या करता. मालकीन रडली येऊन नव्हती देत मला, पण माझ्या मालकाचं माफी साकलं. अहो मग पिसकणारच ना तुम्ही कपडे असे नाही घातले. कपड्यावरून नाही, मग देण्या घेण्यावरून. हा हे बा मी कामाला ठेवते. तू बोल. त्याला म्हटलं तुला एका कोणाला? त्याला- हा त्यांना पहिले कपडे त्याला घाला बाई. म्हटलं एका चपला तो तोंड जोडील म्हणलो मालकाला. हे बा तुम्ही जर फुल कपडे घालत असाल तर आम्ही कामाला ठेवू. म्हणजे ते पॅन्ट मोठी अहो माल या पिशे ते हेच कपडे. म्हणजे कपडे आहे तुमच्याकडे आपण हेच आहे बा असं असेच असेच. फुल कपडे नाही नाही फुल नाही घाली तुम्ही. पण तुम्हाला जर नाही फुल मला पहिल्यापासून सवयच नाही घालायची. तुझ्या पप्पाने आणलंय ते कामासाठी. चांगलं झालं आणलं ना, आपल्याला लागत पण होता माणूस. सरक राणी जरा पेंट घाल. हा पेंट घाल ना. भाऊ लांब आहे. अहो लांब नाही घालीत मी. मग? वाटलं काय करा कापून आणा आणि मग घालतो. ए त्या मावले पेंट होते ना, ठीक आहे हा तर कापून दे त्याला दोन. खालून कात्री नका हा म्हणजे हा पॅन्टीवरच राहता ना. हा हा बरं जाऊ द्या, पण सगळं काम करतील ना ते. सगळं तो मला मी घर काम सगळं करतो. आणि बाहेर वावरातलं शेतातलं करतो दुकानातलं सगळं करणार. दळण. अगं आई, ते तुला वाटत नाही का शेतकरी ते शेतातलं सगळं काम अगं, ते करतात. पोटाना मरेल ते हा. त्याला उचकून द्यायला का खाण्यावारी ठेवायचं का? नाही हाय त्याला रोज आहे थोडा. किती 150 रुपये खाऊन पिऊ. रोज आहे, काय किती टाइम जेवण? 3 टाइम फक्त सकाळ दुपार संध्याकाळ. किती पोळ्या? आता काय एवढं काय आता तो का- पोटाचा का काय बाबा आता. माझं लेकरू स्वयंपाक बनवणार आहे, मी बनवणार आहे, आमच्या हातात दुखून जाते. सकाळच्या 3 दुपारच्या 3 संध्याकाळच्या 3 म्हणजे किती झालं ते? 9 पोळ्या. बाप रे खाऊन दे ना बाप. माझी मनगट नाही राहणार मम्मी. मग अरे मस्त आपली दाणी थपी लागली मधी. दाण्या पण करायला जीव जातो ना आमचा. हा तू काय लहान आहे का करायची हा. तुम्ही करून बघा बरं एखादी बार. काही नाही भाऊ मग देतो काढून करा तुमचा तुम्ही. बरं ठेवायचंच आहे का तो कामाला? हा नीट काम करेल ना अगे तो सगळं तुम्ही सांगा तर मी करायचंय. काही पण. हा खरं हा मालक असू नसू हा मालक असू नसू तुम्ही सांगायचं मी करायचं. आणि त्यांना झोपायला जागा कुठे आहे? ते जबाबदारी इकडे बाहेर. मळ्यात ना? हा मळ्यात ते आपल्या बाहेर म्हणजे पोटावर. क्वाटो बाहेर. इकडे बाहेर बोटेव. नाही इथं नको. मग हो मी नवीन माणूस आहे, बाहेर मी इकडे कुठे जाऊ. कोट्यावर आपले हा नाही हो इकडे जनावर बांधत नाही का जा आपण? बरं मी जातो निघून हो. आणि हो नाही, नका नका, नका. नका हो. तुमचे मालक आहे ना? नाही नाही मी स- अवघड आहे दिसतील. त्या इथं वो- हे? कर मी जावा ते तू इकडे बोटेव जाऊ पण ना अहो इथं कसं चांगलं नाही वाटत. तुला काय तिचे मुके घ्यायचे का आपण मध्ये जबाबदारी. मग आता गडी लोक कुठं बाहेर झोपायचे ना, मालक लोक मध्ये झोपायचे का नाही. आम्ही कधी कधी बाहेर झोपतो. मग झोपायला तुम्हाला कोण काय प्रॉब्लेम तुम्हाला. मग मी जावा तो त्या दिवशी बाहेर झोपायचं. हा मी ज्या दिवशी घरी ना त्या दिवशी बाहेर हा झोपायचं. तुम्ही वाटलं सर आणि पोरगी तुम्ही माझी झोपायला दोघी जणी पण तो काय डोकं कालय. मला असं परक माणूस आवडत नाही बाई. तुम्ही कुणी आणता धरून. मस्त मला कामाला माणूस लागत होतं, पण चांगलं फुल कपडे घालणार लागत होतं. बस हे इथं स्वांग हाय तसं राहू दे. कमी पैसे दे का ते? अरे काय तो त्याचं मला 150 म्हणतोय अजून त्याला 10 कमी देऊ चालेल बरं ना? 10 कमी द्या बस. 120 रुपये रोज देऊ तुम्हाला आम्ही खाऊन पिऊन. हा चालेल चालेल जाऊ दे. बरं द्या चला 21 एखादा महिना पाहू नाही तर मग गडी बदलू. शेण पाणी नीट काढ पाहिजे हा? हा सगळं काढतो मी हा. काहीच ठेवीत नाही बस. बाबा त्यांनी काम नाही केलं, तुम्ही मला शेतात पाठवशाल. नाही नाही हा, मग घास काढून. बरं मी काय होतो हा. जाऊ का मग तिकडे मला टाइम झाला. हा त्यांना पुढे काम तुम्ही दाखव. मला लगारी लावू द्या मालक. हा ना. पहिला चहा ठेवायला मला चहा चालले आम्हाला तुम्हाला काय म्हणतो. इथून सुरुवात आहे आता चहा. नाही नाही ठेव पाहुणा माझं जेवण नाही मी नाही जेवत बाई. बरं ठेव तू आता ना बरं चला मला सांगा मी टीव्ही चला त्यांना काम दाखव. चला माहिती चला. म्हणजे तुम्ही स्वयंपाक बी करता का? आणि मग सगळं काम करतो मी घरातलं काय म्हणले मग स्वयंपाकाला 1 नंबर तुम्ही माझ्याजवळ बसायचं मला सांगायचं असं करा तसं चांगलं करा. झालं. मग साहेब ताण मिटला माझा. अगं कोण खाईल त्या बाबाच्या हातचं? मी तर नाही. काय काय हो एकदा तर बघू try करून. तू खाई नका तुम्ही खाऊ. बरं महापुरतं बाय मी बनेल हा तुमचं किराणा तुम्ही संपून गेला तर मग. हा, बाई. आहे ना मी आणायला हे नाही खादाड काम हा, कर. नको 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 नको. खादाड. बोंबीला ते आहे ना आहे ना बोंबीला पाहिलं किती चटोर रे. बोमिल बिमिल माय रावल बोमिल आणलं
होते का आईच्या टायमाला बोंबला आणताय तुम्ही? आणतो नको नको लय नाही वाल बोंबला नाही आमच्या डब्यात बोंबला बरं काम आणा करावं लागत आहे पाव दे ना अंडे आणून 2-4 मी तो खादाडच कामगार दिसतो बरं का. शेव शेव ऐ, मी काय होतो तुम्ही काम पा मला झालाय टाइम जाऊ का पाहुणे हा डाळ पाणी भेटन भूमी स्वयंपाक कुठे तुमचा स्वयंपाकाचं घर चला ना मालकी नाही नाही घरात नाही तुम्ही क्वार्टर जा आमच्या घरात काय स्वयंपाक घर दाखवा ना. नाही स्वयंपाक करू आम्ही पोरगी आहे तेवढं करू आम्ही. तुम्ही फक्त वावरातला करायचं घरातलं काय दळण बिळण असन भाजीपाला असेल ते आणून बर चल बसा तिथं चहा येडा करते. बस. हा. बसा चला हो रानातलं काम आवरलं आता चला घरी म्हटलं चहा पाणी घ्या. हो मालकीन मालकीन हा काय करू राहिल्या? आले का तुम्ही? हा आलं ना. काय काय केलं वावरात? पावर का आता मोटर चालू केली हा घासाला पाणी सोडलं हा आणि मोटर बंद केली हा हा आणि मका कापली जनावराला चारा वैरण लगेच टाकलं? चारा पाणी करून आलो. आले का? म्हणजे संध्याकाळचा विषय ठेवलाच नाही जायचा. बरं असंच कामाला माणूस हा. पाहिजे होता आम्हाला. आता मला कुठे गेले मालक गेले गावात. हा का हा. आता काय ते 2-3 तास येते हा आता नाही येत ते. आता डायरेक्ट संध्याकाळी 8-9 वाजता येतील ती. 8-9 वाजता का थोडीशी टाकून बिकून मित्राला पेते का? हा थोडी थोडी हा का हा थोडी संध्याकाळी पेते दिवसभर नाही. दिवसाने ना हा का बरं तुम्ही पिता आपल्याला का? आपल्याला आंबल नाही बरं का दारूचं नाही ना नाही नाही काही तमाकू बिमाकू काहीच नाही का? नाही काहीच नाही सुपारी म्हणजे खांडाचे व्यसन नाही आपल्याला. अरे वा मस्त आहे ते. पण काय हो मालकीन एक बोलू का तुमच्याशी? हा बोला ना. तुमचं आज एवढं मोठं शेती आहे एवढं मोठं घर आहे सगळं आहे तुमचं पण तुम्हाला हा नवरा का आवडला हो खरंच? हां माझा नवरा हां आता का आवडला आई बापाने करून दिला हो म्हणून तो राहिला. इतका काळा जर कसा मिचमिच्या डोळ्याचा आहे आणि परत जवळ आला तर मला वास येतो त्याचा. तो मला इकडे घेऊन आला पण आता कसं तरी आता त्या संघ बागलात घुसून उभं राहिलो लवकर म्हटलं आता काय का मला सुटका होईल तर हो म्हणलो लय वास येतो तुम्ही कसं काय राहता जवळ? अहो मी त्याच्या जवळ राहतो आम्ही जसं जवळ येतच नाही आज असं लांबूनच राहतो आम्ही. मग तुम्ही कुठे जाताय का नाही जाते का म्हणजे म्हणजे घरातच राहतो आम्ही पण असं लांब लांब राहतो. अशी जवळ येतेच नाही 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 कितीपासून आता ती पोरगी जन्मल्यापासून आम्ही जवळच नाही येत. म्हणजे पोर एकच आहे तुम्हाला? हा एकच आहे. आम्ही दुसरं लेकरू होऊ दिलं नाही त्या वासामुळं. हा काय हम्म भारी काम केलं बरं तुम्ही नको खरंच. नको नाही नको मला बी ते बिड्याचा दारूचा वास मला बी तुम्हाला नाही आहे आवडत. ना आजार जाडला असता आजार त्या वासानं नाही हो ते आता दारू बिड्याचा वास आहे. बेड्या तांबाखू दारू एवढं सोपं ना समजू. मग माणूस काय करतो तोंडाला तोंड लावून बोलतं किंवा जवळ येतं. हा पोरगी आता आमची 20-22 वर्षाची पोरगी पण अजून असं जवळ नाही आम्ही. हा ना दारातूनच जेवण आणि दारातूनच सगळं. माय तसंच बरं का मालकीन काय? मी अजून कोणाच्या हात नाही लागेल असा जवळ जात नाही. आपण किती अंतर ठेवलं आपण हा असंच बोलतो मी. मग काय कामाचं ते. हम्म. आपण कधी आता पोरगी माझी आता 20-22 वर्षाची होईल पण अजिबात नाही तिकडंच लांब. ते काय झालं तेवढं लग्न झालं तेवढंच बाकी आम्ही कधीच जवळ आलो नाही. मलाच नाही आवडला तो नवरा. पण नवरा तुमचा लय पात्र आहे लय जीव जाईल हो. आई बापाने दिलं करून तर काय तुमची करता? तब्येत पहा ना कशी. हा ना आता काय करता बसून खाऊ 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 खाऊ. हा का हा नवरा सगळं करतो शेतीतलं काम. हा का मी आतापर्यंत शेती कुठं आणि काय पेरलंय आणि काय उगलंय मी बघायला पाहायला नाही. जाते नाही हा, तू? नाही अजिबात नाही. नाही, बरं आपलं घर तर दार बरोबर, एवढं स्वयंपाकाला आता तुम्हाला ठेवून घेतली. हा मावच नाही मीच करी जाईल आता. तुम्ही सांगायचं आणि मी करायचं. बरं बरं चांगलं येतं का भाज्या बिज्या हो तुम्ही खाऊ तर पहा मग आता मटणाची ना भाजी मटण तर बाबा तुम्ही चोकीतच राहशाल. एवढं काळ्या मसाल्याचा. हो लाल मसाल्याचं म्हणाल सगळं कुकाडो लायते का तुम्ही? हं? कुकाडो लायते नाही लावते मी कधी कधी असं नाही पण शोभतं बरं का तुम्हाला माहिती. कधी आडवा कुकू लावल्यावर कुणी म्हणतं ना नवरा आडवा पडतो. बरं जेवल्या का तुम्ही? हा मी दुपारा जेवली होती. तुम्ही मला जेवा बिवायला आणा ना आता. म्हणजे भूक लागली का तुम्हाला? आता काम करून आलोय ना. आता जाताना तुम्ही जेवण करून गेलते ना. आता काम करून नाही आलं दुपार झाली नाही का म्हणलं. बापरे हा, मग म्हणजे दुपारचं वेगळं जेवण. हा आम्ही फक्त सकाळ संध्याकाळ जेवतो. हा का हा नाही मला 3 टाइम तुम्ही मी काम करतो तुम्ही घरातच बसले ना हो. हा बरोबर आहे तुम्हाला त्याच्यावर- खूप काम नाही. असतं. मी आणते तुम्हाला कुठं जेवण. बाहेर का घरात? नाही इथंच बसा तुम्ही. नाही, घरात या, नाही नाही, नाही नाही जेवण गड्यांचं जेवण दारातच असतं. नाही मी अजून मी गडी म्हणून बाहेर कधी जेवलो अहो, माझ्या नवऱ्याला सुद्धा बाहेर जेवण देते मी. नाही चुकीचं आहे तुमचं. नाही नाही अजिबात नाही नाही. घरात जा हा घरात जा घरात जा घरात जेवण मिळणार नाही. इथं जेवायचंय का? म्हणजे इथं जेवण देते अहो मी. इकडे बाहेर कसं काय जेवणार तुम्ही? अरे आम्ही लोक पण बाहेरच जेवतो ना. कुत्रा आणि किंमत करता काय मावाली माझा नवरा पण बाहेरच जेवतो. तुमचा नवरा जेवत असेल हा हा पण मी नाही जेवायला का मग? नाही मग घरात जेवण नाही मिळत. मी म्हणजे? घरात नाही जेवण देत आम्ही. तुम्हाला बाहेर जेवायचंय का? मग तुमच्या पोरीला पाठवा काय आला वाढून जायला. मी काय झालं हा पुरलं आणि माझ्यात काय फरक आहे? मग तिच्या हाताने स्वयंपाक केला असेल ना आता. आणि मग मी बी स्वयंपाक केला ना तो. हा का हा काय शेंगदाण्याचं बट्ट बनवलंय.
शेंगदाण्यात बट्ट्या हा त्यात बोंबील सोडले का? हा बोंबील सोडले का? तुमच्या काय तोंडाला एवढा चटक आहे? मी मालकाला बोललो होतो ते म्हणून हाय बोंबील म्हणून घरात. बरं त्याच्यात काय टाकले नाही मी तुम्हाला वेगळे भाजून देते. पाहुणे किती कटकट चालली हा जेवण केलं का? बरं झालं मालक तुम्ही आल्यावर रानातून आलो एवढं काम करून मालकीने इतकं डोकं खाऊ राहिले. चला, मग चला, जेवण जेवायला द्या बोललं चला आणि त्या बाहेर कामात नाही नाही काय बाहेर हा? घरात द्यायचं का? का कुत्रा काय बाहेर गेला आणि मग नाही तुम्ही असला तर देते मी घरात जेवण चला त्याला. चला चला आय, 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 आय. आतून चटी आहे ना अरे दोरे ना मग तेच तर म्हणून नाही तर अंडर पॅन्ट घेऊन येणार तुम्हाला 2-3 अजून हाय चांगले आहे या पाटल्या का सांगतो ना तुम्हाला. आयला काय शेवगा भारी आला होई जा मालकाने भारी शेवग्या झाडला गेले लय शेवगा भारी गावठी खायला. आज आहे ना मालकीनला सांगतो शेवगा थोडा मस्त शेवग्याची भाजी बनवा. हां हां अरे काही लांबसट का बाय पाणी घालावं लागतं बरं का शेवग्याला म्हणजे आख्या शेवगा खायला भेटत. चल बा आता येणं आहे ना पाणी मारून झालं आहे मालक म्हणा याला पाणी मार म्हणजे पॅक होईल. ते मालकाची पोर आली काय तुम्ही उभे काय करू राहिले? काम करा ना. केलं नाही काय पाणी मारलं. काय मारलं? हा मालकाने सांगितलं इकडं का अर्ध मारलं तिकडं अर्ध कोरड. तिकडे ना पाणी जायना ना त्याला आता काय करावं लागेल काय? मोटरची लाईट गेली हा मग लाईट आली की मग त्याच्यावर पाणी सोडितो. त्याच्यावर पाणी सोडित. हा त्या काय त्या वाळलेल्याच्या हा असं मास बसा बोला. तू काय मला एक बोलायचं इकडे तिकडे कुठे चालली कुठं नाही चालली एवढं मी लांब बघते कुठे मी चालली एवढं पाणी. लांब कुठे चालली बस याच्यावर हा बस काय बोलत? बस तर खरी तो लागणार किती वर्ष झाले? हा लागणार 2-3 वर्ष. 2-3 वर्ष झाले. काही परसवर आहे तुला नाही ना? नाही नाही का बर नाही विचारतो बा एवढी काय परेड करताय तुम्ही मला? मला काय म्हणायचं हे बघ बरं आता तो सासर कुठे आहे मला सांग. माझ्या सासरीतलंच आहे ते उंदीरवाडी नाही का? हा का हा अगं तिथेच होतं रे मग मी पहिलं कामाला. हा उंदीरवाडी उंदीरवाडीला हा मग तिथून इकडे आलं बघेल तुम्हाला कधी तिथं. नाही मग तिला राहण्याचं आम्ही ना तिकडे डोंगराच्या कडे मालकाची वस्ती होती हा लय मोठा राष्ट्र ना त्याच्यावाला. हा का? हो. मग तुम्ही कशाला आले आमच्याकडं? काय झालं त्या मालकाच्या मावली भांडणं झाली हा त्याच्यामुळे मग म्हटलं मला तो कामच नको मग मी निघून आलो. म्हणजे तुम्हाला कोणी बोलेल सैन्य होत? नाही आपल्या सण नव्हतं कोणाचं. मालकीन रडली तुमच्यासाठी येऊन नव्हती देत मला. येऊन नव्हते देत. हा मग तुम्ही का बरं आले? मग तिच्याचकडे राहायचं होतं ना. इतकं जीवला पण मग तिच्या नवऱ्याचं मा भांडणं झालं कसं करायचं. ती चांगली होती ना मग तिच्याकडे नाही काय नाही केलं? नाही एक तर ना माणसाचं मला कधीच जमलं नाही. एक टाळाला बायचं मा जमायचं मी बायचं पुढं करायचो. म्हणजे तुम्हाला बायकांशी बोललेलं आवडतं का? नाही तसं रे काम सांगितलं का मी त्याचं काम जास्त ऐकायचो असं. म्हणून तुम्ही आमच्या मायाचं लय ऐकतात ना माझ्या मायाचं. तो नवरा काय करतो? माझ्या नवरा आहे ना दुबईला आहे. दुबईला? हा मग तू इड आई बाप आहे का? हा आणि मग तू कावर नाही गेली दुबईला? नाही मी नाही गेली. काय नाही नाही मला इकडं आवडतं ना मला तिकडं करमाना. हा का नाही काय दुबई किती मोठी आहे. नका नको ते दुबई ते लोक कसे आणि तुला बिगर फिरतात. नवऱ्याचं कसं काय होतं? हा तुम्ही काल एवढे परेड करता? मग तुला पोरं सोरं लागते नाही का? नका नका मला काही नको. काय? मला असंच पाहिजे मोकळं. हा का हा मग नवरा काला करायचा मग? तिकडून पैसे पाठवतात ते मला खर्चायला. अच्छा पैशाचा भाड पडू दे. हा, मग. तो का 2-4 लाख पाठवू तुला महिन्याला. मग त्याला काय करते? हा मला तू बस तो- इकडे आई बापाचे भांडे गुते भांडे नाही 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 गुत माझी आई मला काम नाही लावत. कोण म्हणतात? नाही नाही आता मी पाहत नाही का 2 दिवसापासून. एवढे नाही आई आहे मला आई काम करावं लागेल माझ्या आईच्या पुढं. हा लय उलट पालट बोलत यारची तू. हा म्हणजे तुमचं म्हणणं काय माझ्या आई बाबाची बदनामी करू का तुमच्याकडे? म्हणजे तुला पोरा सोरायची गरज नाही बा. हा नको नको मला हा? अजिबात नको ते. जायचं निघून काय ग इड. पण तुम्हाला काय त्रास होतोय? मी माझ्या आई बापांच्या घरी जर तो वय निघून गेला ना तर तुला पोरं सोरं नाही होणार. ध्यानात राहू दे. बाबा, आपला नको. नवरा समजावा नवरा संग राहावा. हा बघू तेव्हाच तेव्हा. आई बापाने काल लग्न करून दिले हावसानं. हा पण माझे आई वडील टेन्शन घेत नाही. तुम्ही का बरं घेऊ राहिले माझ्या आई बाप? माझं नाही टेन्शन घेते. का बरं टेन्शन नाही घेते ते? नाही. जेवण खाऊन केलं का? जेवण केलं पाणी मारलं हा आणि आता म्हटलं लाईट गेली ते एवढं राहिले बा पाणी मारायचं. हा का? आता मग लाईट येईल तेव्हा मारू पाणी तेवढ्याला. हा असं राणे हा. पाहुण्याला लस्सी बनवू एक. कधी आता नाही तर रात्रीचं काय लाग जेवणाबरोबर खाऊ ना आता काय रात्र आहे का? आपण. आता दिवस मारायला चालला ना. हा? मग तुम्हाला काय आवडतं या टायमाला? आता मटण हा चला आपण तुमच्या हातात मटण घ्या चला. चला बाय मालक पावाला. हा चल
तुमच्या हातानं मटण घ्या हा चालेल. बरं चला. आय, 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 बापू. मालकीन झोपल्या अर्थ. आहे उठ. आता काय झालं? बाबा मी काय म्हणतो गाडीची तब्येत लय उतरवली तुम्ही मालकीनचं लक्ष नाही मालकीने ना लय लक्ष दुर्लक्ष केलं काय करायचं गाडीवर लक्ष चांगलं द्यायचं तर काम करता येईल मला. अबे, तंगडी जोर तर माहिती ना, म्हणजे पोटात भरतं तंगडी जोर असं राहत. तर त्याला इतक्या दिवस झाले तुम्ही मटण एक दिवस एकही दिवस मटण नाही चाललं. हा? चाललं का मटण काही मच्छी का काय अंडे का ते बट्ट का काय केलं, बट्ट 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 करेन गुट्ट करेन तिचं काय बट्ट्याने मला पोटच भरलं नाही. बरं पाहुणे बोला तुम्हाला किती लागेल मटण एकट्या पुरतं मला काय अर्धा किलो इथलं बस. काय आणू बकराचं कोंबडं खाते का नाही कोंबडे खातो. खाते मग कोंबड्याचं 1 किलो आला असेल ना. हा, मग एक नाही, किलो नाही. सगळे खाते ना आपल्या घरात. नाही बोकड तुमच्या खाता पेशील 1 किलो आणतो आणि यायला ती चिकन खाते हा का. चिकन खाते म्हणून ते चिकन झाले हा हा बरोबर. मालकीन बाई करत लागले. तुम्ही नाही खाते का तुम्ही. नाही मी नाही खात अहो तुम्ही या गड्याचे एवढं लाड करून राहिले, बोकड्या आणू का चिकन आणू, जसं तुमच्या घरचा जावा येतो. नाही हा? जावई होते हो. हो बकराच्या मटणाला ऐका बावले ना वानिकीची पोरे होते जावई नाही हो. आज आहे का तुम्हाला काही? मा वय काय नाही वाना तुमची पोरीचं वय काय. त्याला काय अहो, होतं? मा 65 वय चालू आहे. सोबत एक दाढीला कच माहिती आहे काय मावाल्या. हा? नाही ते काम करते का हा? आमची सासू आई नाही हो नाही तुमच्या मायला करून देता का? हा? हा? मला नका आमची आई हो. वर गेली मला काय करायचं लग्न करून. मी कष्ट करतो कष्ट करून खातो जग दुनिया पाहतो. मला काय करायचं. पण बाबा यांना ठेवणं गुन्हा आहे. का नाही कोण मध्ये कोण आहे मी बोलत कोण गुन्हा मध्ये आहे. कोण आहे काय झालं? ते ना लय परेड नाही काही नाही ते काही शहाणा माणूस आहे, वागताय 4 गावात म्हातारा माणूस कळत का बाई तुला. मी चांगलं शिकितो उलट. म्हातारा नाहीये ते दिसत म्हातारा नातून जवान आहे. उठा बरं पाहुणे हा. तुम्ही एक काम करा काय तुम्ही असं इकडं पहा हा इकडं पहा ते म्हणजे त्या आंब्या का कोणी म्हणजे कोणी आंब्या खाई जाणार नाही ना. या इकडे. हा आंबे खायला तुम्ही काय करू राहिले हा, तुम्हाला खोटून राहिले आता म्हणजे. ते तुम्हाला सांगतो ना तुमचे गुण काय हा हा माझ्या बापाला कळालं, माझ्या बापाला कळालं. काय ते? हा तुमची गुण कळाली म्हणून बांधतोय काम जास्त करतो. काम जास्त बांधा 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 काम जास्त अजून आणू का दोरी? बस नाही. एवढं तुला पॅक होईल. बांध पॅक करून. तांगडी बी बांधा ना बाबा. अहो पण काय काय बांधून राहिले तुम्ही मालक. काय बांधून राहिले. त्या काठीच्या माग मोकळी करा सरकारचे माग काय दाखवा आता त्यांना. काय सांगत होता आमच्या बायांना काय माझ्या पुरीला बायकोला काय सांगत होता काय तुला पोरं होईल का मा बायकोला तुला नवरा असा पटतो का तुला वास येतो का तुला वास नवऱ्याचा? येतो का हे करतो का ते करतो का आता काय सोडा करावं? त्याच्या टांगड्या आता. नाही आता नाही आता तुला सुट्टी नाही आता यालाय ना किमान 12-13 दिवस पाणी आणि भाकरी देऊ नका आणि याच्या माग टोकरी हाकला तर टोकरीच हागेल आणि ती टोकरी कोण उचल? टोकरी तुझी तो दिला हाताळून तुम्हाला नाही उचलायचं पण ती किती घाण होईल बाबा. ते जाऊन दे काय रे न वास मारेल गल्ली. थांब त्याला भेटू दे तू सगळं. नक्की कुठलाय सांग शी. कुठलाय तू कुठलाय तू त्याला सांग चांगलं पटक्या धुवूनच काढू दे. पटक्या सांग मी येवऱ्याचा आहे. पाहुणं कोण आहे तुझं तोंडात येवरा युवराज आहे ना हा तुला घरी कोण आहे मला हा सून आहे मुलं आहे. हा का त्याच्यामुळे तुला काढून दिलं वाटतं तुझ्या मुलाचा नंबर आहे का तुझा पाठ हा नंबर पाठ आहे का आहे 2-4 शब्द माझे आकडे हा की आकडे नाही पाठ सांगतो घ्या घ्या घ्या. हा नाही तर तू याची मालिश करी सांग 95 95 8 8 2 2 9 9 1 1 6 6 1 1 6 6 2 2 बरं हा कोणता नंबर आहे पोराचा आहे. बरं हॅलो हा कुठं लागला फोन कोण बोलतंय तुमचे वडील कुठं आहे म्हणजे तुमच्या बायकोनं काढून दिले का त्यांना का गप काय ऐका ना तुम्हाला जर तुमचा बाप पाहिजे असेल तर तुम्ही ना इकडे या सावरगावला मळ्यामध्ये
तुमचं नाव सांगा त्यांना. हा वडाचा मळा म्हणून शिरपतराव तेवढं या ना त्याला घेऊन जा. नाही तर त्याला ना हागस्तोर मारीन हागस्तोर मारीन आणि हागला तरी मारीन त्या काय खुडी मारू नका म्हणजे आमचं घर पुढं का तुमच्या बापा करता. बोल रे तू बोल 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 हॅलो बोल 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 लवकर ये. हा, बोल 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 हा लय आणू त्या मला. हा हा हं? अरे तुम्ही जर मला सांभाळला असतं तिथं हा तर काला बी लोकांची इकडे रट्टे काय आला असतो. हा ठेव ठेव लवकर ये. हा बस आता बस हो तिची हाऊस. तू कुठं बस ए, उठ. हा, तुम्ही म्हणले ना मालक बसा. तुला बसून नाही द्यायचं. नाही तुला सजा आता ही पनिशमेंट आहे. मालकी सोडा ना एवढं हा एवढं सोडा ना तुम्ही मावाला. तो माझं घर मोडायला निघला होता. ए, काला माहिती त्याला म्हणून नवऱ्याचा वास येतोय. हा? आता कसा असो माझा नवरा आहे येडा दाडा. आता तुझ्या वेळात वास येईन पाय दुटीत असाना. हा तुला लांबून बांधेल पाणी फेका लागत जवळ तेव्हा तुम्ही घाल. पिसाळ्या कुत्र्यावर मारल्यावानी बांधू बांधू. बरं मी काय ऐ स्वयंपाक केलाय ना. हा काय पाहिजे म्हणून वांग्याची भाजी. ते डिक्की मध्ये अंडी आणले बाय लिंबूचे. कोणासाठी यासाठी का? नाही नाही आपल्या करता त्याला काय तरी मला जेवायला द्या ना आता 2 अंड्याची पोळी बनवून. काठी दे. आता तुला जेवण ये भेटेल. म्हणजे फक्त मागू काम करून घेतलं का तुम्ही. तो काम नाही केलं तो फक्त घरातलं काम तुला म्हणलं ना घरात तो लावायचं काम केलं. अहो काय चुकीचं बोललो मी सांगा बरं. तुम्ही सदाय पावा का येताना दारू पिऊन यायचे. मी तेच बोललो मालकीला काय वेगळं बोललो का. मी कधी दारू पित नाही फक्त ती नेमकं तिला जर दारू पितो का. हा मग तुमच्या पोरीला काय म्हणलं तो नवरा तिकडे तुझ्याकडे काय करते. आणि मग तू तिला नवरा म्हातारा झाल्या पोरं होतील का म्हणलं अरे काय पण तुला चुकलं. काय करायचं एवढं उचापत्या आमच्या मी घराच्या. म्हातारा माणूस सांगितलं घर महापुरी. काम करायला आला का आमच्या उचापत्या करायला नाही आला तू? महापुरी आणि बा हा. ठेसून टाकी ठेसून आता आवाज केला तर शांत बसायचं. काय नुसतं रिकामा बाटल्या ठेवल्या आणि ते औषध संपले का? काय काय हे पसार कावर बाहेर काढला. बाहेर काढला जे भंगार सामान आहे ते देऊन टाकायचं आता गाडी येणार आहे उद्या. बरं जे ते पसाराचं ठीक आहे. हा दादाला कुठं पाठवलं कोणी मला नाही माहिती. इकडे पाय माझ्याकडे मी काय बोलतोय. मला एक ठिकाणीवर फोन आला होता हा म्हणजे म्हातारा कुठे तुमचा आला. तर मला वाटलं घरीच आहे. मग तुमचा बाप गेला निघून त्या तुम्हाला माहित नाही का. काय चालेल तुम्हाला. मग बाप का जायला त्यांच्यात या बा तुम्हाला खोड माहिती गावातले का 2-4 कंप्लेंट थांबत नाही ते बरोबर आहे. थांबायचं नाही गावातले कंप्लेंट आले आहे काय का तुमचं म्हातारं येतं निड चाडे करीत बसतय. हा माणसां बायांजवळ चाडे करीत आहे. आता ते कुठे जायला माहिती का. कुठं सावरगावला आहे. सावरगावरून फोन आला सावरगावरून. ते खालचं सावरगाव. हा मग आता काय करायचं मग जाऊ दे. आता आणायला चाल ते म्हणे जर आले तर ठीक आहे मी नाही तर काल येऊ जा तुम्ही. चाल ना. ओ बाई काय तुमचं मला तमाशा काय ते समोर हा? सांग तिथं चार काय काय सांगू जमत नाही तुझं त्यांचं आलं. तुम्हाला माहिती आहे तुमचा बाप कोणच्या खोडीचा आहे. असू दे कसं पुढे सरक. मी थोडी काढून दिलं तुमच्या बापाला. मी थोडी काढून दिलं म्हाताराच गेले झटक्यानी. अरे मग गेलं तर जाऊ दे कशाला एवढं आरस करायचं म्हाताऱ्या माणसाचा सवय लागून जाईल मी आता. काही बोललीच नाही ना मला माहितच नाही. म्हातारा गेलं तर गेलं झटक्याने मग मी काय करू काय. म्हाताऱ्याच्या जर एवढ्या कंप्लेंट या त्या गावातले लोक नाव ठेवू चाल राहिले. दोघं बी जाऊन घेऊन येऊ त्यांना काहीतरी उद्योग केला वाटतं त्यांनी. फोन आला होता म्हणजे ते पटकन यायचं तर पटकन या म्हणजे तुम्हाला म्हातारा पाहिजे तर. चाल आवर आता काय लवकर. काय 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 आवरू आता. चाल गाडी घेऊन जाऊ चाल. अशीच निघते मग चला आता काढा गाडी. तू ये ना तुझ्याची मालिश करेन ना. आम्हाला सारखा माझ्याकडे बघत. राम राम पाहुणे. हो कावर बांधून ठेवलं असं. बांग ठेवलोय. अहो, सोडा ना त्यांना. अहो काय माणूस काय असं बांधून ठेवता का माणसाला. त्याचा मुलगा आहे का तुम्ही. बाप नाही तुमच्या डोक्याला ताप आहे. हा साप आहे साप. अहो ताप आहे साप आहे. साप तर लांब झाला काय करते कसं झालं तर बापच राहत होता काय बाप करणार ते? नाही ना, खोडीचा बाप आहे हा. काय खोडी काय मला माहिती ना. नवरा बायको भांडण लावलं. नाही नाही त्याला विचारायला सुरू कर. लावायला केली असेल ना. सांगतील ते काही नाही. आता नाही जाणार कुठे मी आलो ना. आहे ना घरात भांडणं लावले असेल तुमच्या. बांधणं म्हणजे काय सांगायचं. बापात लेख नाही ठेवले संसारात काय आमचे दोघे जमू देत नाही घरी. हो आम्ही दोघे जमू देत नाही. गाय कसं काय जाऊ दिलं तुम्ही? घरी आणला त्याला जेव ते केव्हाच येईल अशाच अवतारात. कामाला राहतो कामाला राहतो कामानं मी फक्त घर काम करतोय. त्यानं काय केलं घरात भांडण लावायचं काम केलंय. मग तेवढंच काम करते.
बाकी दुसरं नाही जमत त्याला. गावात बी तेच आहे ना ते 120 रुपये रोज दिलता इथे ठरवला होता. मग तुला काय खेळ द्यायचं काढून 120 रुपये रोज फक्त. बरं आबा पुरीचं भांडण लावलं बायकोचं भांडण लावलं जिकडे तिकडे मग तू बायकोला म्हणते तुला हा नवरा कसं काय गावात पटला 50 फारकत करेल हा का हा नाही चांगली वस्तू त्याच्यामुळे कायम नातेवाईक राहते ते. हा नाही मळ्या मळ्या भटकत होत म्हातारं याने मायाच्या कारणाने कामाला आणलं. अहो, ज्यानं बी तिची दया केली हा का तिचं फार वाटलं आपली हा ना आता अशा वयात आमची फरकत करायला निघाल होतं. मला वाढलेलं म्हणतात होतं 8 दिवस. हा समज तुला सांगतो हा. मालकाचं माका टाकलं हा पण निघायचं आला मालकीत रडायला लागली. हा ना मला जाऊच नका तुम्ही तुमचा लाडा पासला हा हा मग एवढे वाया चाललेले लळे नाही नाही मी काम नाही करायचं सुट नाही. हा हा चॅप्टर दिसत होते. लय काम करायचं. माझ्या पोरीला म्हणतो का बरं नवऱ्याची राहत नाही इथं का बरं राहती याला काय करायचंय. पोरग का बरं काढत नाही. हा मग हा काढून देतो काय पोरं बरं काढत असं नाही बोललं बाई. बोलला, बाई, बोलला. एखादं नको ठेवू. बाबा ऐकलं फक्त मी काय म्हणलं सभा म्हणलं बाई तुला कुठं देईल ते बरं मला उंदराच्या वाडीला हा म्हणलं तुझ्या नवरा काय करतोय ते बरं डुबाई आहे. बरं जाऊ तिचा नवरा काही करो. तू इकडे आणि तू तिकडं हा. मग तुम्हाला पोरं सोरं का व्हायचे वय निघून गेल्या पोरं सोरं होती नाही नाही, म्हणलं. तसं तात्विक काय बोलले चुकलं ते. बाकू बाकू काय चुकलं तसं काय? तात्विक बोलले पण चुकीचं काही बरं नाही तो बोलले. काय करायचा एकांटी मास घेऊन त्याला सल्ले द्यायचा हा होतो का? होय ना लय गुन्हाचा आहे. ओ बाले, लय गुन्हाचा आहे तो असं काय करू होय राहिली? ना दिसायला भोळं भापडे दिसतंय पण लय खोडीचं म्हातारं आहे. तुम्ही लवकर ना तुम्ही कसं आले सहन ना. करता यायला याला तसंच असं करावं लागतं आम्हाला बारीक केलं ते बारीक याला घरी बांधून ठेवायला एखादं झाड ऐ, आता त्या मालकीला तर काहीच बोललं नाही हा. माणूस म्हणतो बाळाला काय सांगितलं? बाई मला म्हणतो त्या नवऱ्याचा ते वास पिशवी येत नाही का तुला मी असतो तर माझा वास नसता आला माझ्या जवळ बसती का म्हणे. बरं जाऊ दे. आता नाही मत हो दादा तुम्ही ना आता घर नका सोडू अरे पण तू बाई ना बालाच गणागणा इडायला लावलं रे. तुम्हाला आहे ना आता आम्ही म्हटलो काय बोचका घ्यान बाहेर निघाय औषा अवतारामध्ये. नाही, यांना एक करून एक शेड बांधून देऊ तेवढे शेड नाही अशी जाळी करा कुत्र्याच्या पिंजऱ्यासारखी आणि पिंजऱ्यामध्ये कोणून ठेवा. मी काय म्हणते आपले गुण आहे ना गुण सोडावा याला म्हातारपण ना- आलं. याला जाळीचा कोलपाच्या आजमा टाकू याला फक्त याला आणि यालाच बाहेर काढायचं नाही नाही त्याला मध्ये सोय खायचं जाळीतून नाही, बायाला हागायचं. पाहायला सोडायचं नाही डंगर दादा चला चालली का पिशवी घ्या तुमच्या तुमच्या बाबाला नीट काठी. सांभाळा. हा, पिशवी दे. माई काठी पिशवी द्या त्यांची मत नाही पिशी पैसा द्या. इलाच का हा, इलाच आहे. बाई, घे. आणि तिडं बी नीट राहिले तर बरं आहे नाही तर सरळ आश्रमात रवानगी करील. हा, चला येऊ पाहुणे हा या या आता नाही येणार आम्ही बरोबर हा ठेवू बरं झालं त्या कोळीचं म्हातारा होतं बाई ते काय त्यानं वरच्यावर लाग लावली असती मला तर बरं तर बरं नाही तर तू मी तुला फारका दिली असती हा झाली तसं थोड्या दिवसात मग फार कधी काय तुम्हाला पण घेऊन पळाला असता. हा त्याचं त्याच्यात पार कमर मोडलाच ना चल दादा चहा बी पिऊ आता. चाले चला बाई चला लय टेन्शन मार डोक्याला आता कोणी आणता धरून तुम्ही त्या आईला तू तर मग माझ्या ना काम होत नाही माझे हात पाय वळती नाही